हॅलो एव्हरीबॉडी, कसे आहात सगळे. व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की माझ्यासोबत आज एक सीन झालेला आहे. खूप टेन्शनवाला सीन होता. सिरियसली घ्यायचं की मी स्वतः सिरियस नाही आहे. ॲक्च्युली सीन असा झाला की माझ्या अकाउंटला दादानी पाठवले 5,000 करेक्ट. आणि ते 5,000 मला पाठवायचे होते अस्मिताच्या अकाउंटला. तुम्हाला माहिती असेल माझी दीदी तिच्या अकाउंटला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी 5,000 पाठवायचे ऑनलाईन. तर मी काय केलं, नंबर तिचा न बघता फक्त पेटीएमला फोनपेला हे केलं, अस्मिता नाव केलं. आणि ते माझ्या डोक्यातच नाही की नाव बघायचं तिचं की काय नाही. डायरेक्ट अस्मिता बघितलं, क्लिक केलं आणि त्या अस्मिताच्या जागेवर अमितच निघलं. आणि त्याला मी डायरेक्ट 5,000 पाठवून देतो. आईची म्हणलं झालं आता कल्याण. मी इतकी टेन्शनमध्ये आली होती ना. पण ते समोरचा व्यक्ती माझ्या ओळखीचा होता. त्याने काहीतरी जुगाड केला म्हणजे. पण त्याचे फ्रेंडच्या अकाउंटला गेले होते ते, कारण की त्याला पाहिजे होतं. तर आम्ही डायरेक्ट स्कॅन करून पाठवून दिले रे. मला असं टेन्शन आलं. म्हटलं झालं आता कल्याणच झालं. म्हटलं 5,000 गेले आपले. पण मला कॉल केला, बोलली दादा असा सीन झाला आहे, कर म्हणलं काहीतरी. मग तो गेला, त्याने कॉल केला आणि सांगितलं अरे असे पैसे आले. सांगितलं अरे दादा म्हणलं अशी गडबड झाली आहे, मला पैसे असं तर त्याला सांग दे म्हणून मला. मग त्या दादाने समोर फोन केला आणि मी त्याला दादा म्हणते ना, आता मी तर शिव्या देत असते डायरेक्ट. त्याने मला त्याला कॉल केला आणि सांगितलं अरे म्हणे तिचे असे पैसे आले. तर त्यांनी मला माझे पैसे पाठवून दिले. आई शपथ अशी सांगते ना, मला इतकं टेन्शन आलं होतं ना त्या गोष्टीचं. तर तुम्हाला याच्यावर काय म्हणणे मला नक्की सांगा. हां, पैसे पाठवायचे, ध्यान देऊन पाठवायचे. आपल्या मेहनतीचे पैसे यार. आपण 10 रुपये कोणाला सोडत नाही, कारण की मेहनत करून कमवतो. आणि आता तर सध्या जॉब पण नाही आहे मला. बिना जॉबचे फिरते, जॉब शोधते मी बघू. आणि यार पुण्यामध्ये ब्युटिशियनला इतकी कमी पैसे का असतात. आणि वरतून मी तर युनिसेक्स ब्युटिशियन आहे, मला तर चांगली सॅलरी पाहिजे. काय नाही, चला आता आलेली मी तर युनिव्हर्सिटीमध्ये फिरते, एन्जॉय करते. पण असा घोटाळा तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही पण ध्यान द्या आणि पैसे थोडे सांभाळून ट्रान्झॅक्शन करा. मला तर बाबा आता असा धक्का बसला होता ना, म्हटलं बस झाला आता कल्याण. तर म्हणतात ना, काय म्हणतात ते, अरे ती एक म्हण असती कोणती, दुष्काळात 13वा महिना है ना, असं ना. मला मराठी येत नाही पण चालतं आहे, एवढं तेवढं मराठी तर मराठी आहे. मी मराठी येते, पण तुम्हाला माहिती आहे ना माझी मराठी खिचडी मराठी आहे. इट्स ओके, ठीक आहे.